नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारनं राजकीय मंथन सुरू केले. 2011च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यास त्यामध्ये 50% पर्यंत वाढ करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. परंतु असे झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची 1 आणि विधानसभेच्या किमान 3 जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामागील काय कारण आहे, त्याचे उत्तर असे. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची दर 10 वर्षांनी पुनर्रचना करावी अशी तरतूद राज्यघटनेमध्ये आहे. त्यासाठी लोकसंख्या हा मुख्य निकष आहे. 2002च्या संसदीय कायद्यानुसार 2026 पर्यंत मतदारसंघ पुनर्रचना करता येणार नव्हती. 2026 नंतर पुनर्रचना होईल. त्यामुळे 2029ची निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनुसारच होईल असे संकेत आता मिळत आहेत. सध्या कोल्हापुरात 2 खासदार आहेत, त्यांची संख्या 3 होईल. तर जिल्ह्यात आमदारांची संख्या 10 आहे, ती संख्या आता 13 होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2011च्या जनगणनेचे निकष पकडल्यास लोकसंख्येनुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. मात्र ही पुनर्रचना झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय रचना देखील पुन्हा एकदा बदलणार आहे. त्यामुळं मतदारसंघ पुनर्रचनेमुळे कुणाचे हक्काचे मतदारसंघ फुटणार व नव्याने काही भाग समाविष्ट होणार, तो कोणता असणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता लागून आहे. याआधी 2009 सालामध्ये सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती. 2009 आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे 12 आमदार होते. गडिंग्लज आणि सांगरूळ हे 2 विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात विधानसभेच्या 10 जागा शिल्लक राहिल्या होत्या. आता पुन्हा केंद्र शासनानं लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेबाबत तयारी सुरू केली आहे. त्यानुसार 2011च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात किमान लोकसभेची 1 आणि विधानसभेच्या 3 जागा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 15 वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या 10 विधानसभा मतदारसंघापैकी कमीत कमी मतदारसंख्या असलेला कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आहे. सर्वात जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण, करवीर विधानसभा मतदारसंघ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या आहे. 2.5 ते 3 लाख लोकसंख्येला एक विधानसभा मतदारसंघ तर 12 लाख लोकसंख्येला एक लोकसभा मतदारसंघ हा निकष राहिल्यास नव्या जनगणनेनुसार वाढीव लोकसंख्येच्या आधारावर जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा तर 1 लोकसभा मतदारसंघाची भर पडण्याची शक्यता आहे. हे नवीन मतदारसंघ कोणते आणि मतदारसंघ कसे होणार हे निवडणूक आयोगाच्या निकषावरच अवलंबून असणार आहे. 2011 नंतर जनगणना झालेली नाही. नव्या जनगणनेची घोषणा करण्यात आली असून ती पूर्ण झाल्यानंतर वाढीव लोकसंख्येला अनुसरून विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2.5 ते 3 लाख लोकसंख्येला विधानसभा तर 12 लाख लोकसंख्येला लोकसभा असे सूत्र ठरल्यास जिल्ह्यात नवे 3 विधानसभा तर 1 लोकसभा मतदारसंघ वाढणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 38,76,000 आहे. गगनबावडा व आजरा तालुका वगळता अन्य तालुक्यांची लोकसंख्या 2 लाखाहून अधिक आहे. तर करवीर हातकणंगलेची लोकसंख्या सर्वाधिक 6 लाखापर्यंत आहे. त्यामुळे नव्या जनगणनेनंतर नवे मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता आहे. काही विधानसभा मतदारसंघ हे तालुकानिहाय देखील असू शकतील. मात्र वाढीव मतदारसंघ कोणते असतील हे पाहावं लागणार आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील गावे वगळून जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ होतील असा अंदाज आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना पूर्वी 2 खासदार आणि 10 आमदार निवडून द्यावे लागत होते. मात्र आता यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र जागा वाढवताना लोकसंख्या, भौगोलिक रचना, निवडणूक आयोगाचे निकष यावर निर्णय घेतला जातो. त्यामुळे वास्तविक संख्या थोडी वेगळी देखील असू शकते. मात्र काही नेत्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेची चाचपणी करत जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली असल्याचंही सांगण्यात येत आहे. धन्यवाद.